पंढरीचे वारी जयाची एकुळी, त्याची पाय धुळी लागो मजा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चॅनलवरती. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे सगळ्यात मोठ्या पालखी सोहळ्यामध्ये, म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर या ठिकाणी. आणि याच ठिकाणावरून त्या पालखीचे प्रस्थान म्हणजे दिंडीचे प्रस्थान आपल्या लाडक्या विठू माऊलीकडे होणार आहे. तर चला बघूया. तर मित्रांनो, मागील व्लॉगमध्ये म्हणल्याप्रमाणे आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे पालखी सोहळ्यामध्ये. चला तर मग बघूया. त्या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी खंडाळे परिवारातर्फे प्रसादाचे वाटप करण्यात आले. लहान मुलांचे मनोरंजन करण्यासाठी टेडीने देखील हजेरी लावली. तर मित्रांनो, या ठिकाणी ब्लड कॅम्पसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी देखील या भक्तिमय वातावरणाचा आनंद मनसोक्त लुटला. तर मित्रांनो, थोड्याच वेळात या ठिकाणावरून आपल्या विठू माऊलीची पालखी निघणार आहे. तीच पालखी सजवण्याचे काम अगदी जोरदार चालू आहे. या ठिकाणी श्री क्षेत्र देवगडचे श्री गुरु महंत हरिभक्त नारायण भास्कर गिरीजी महाराज देखील उपस्थित होते. या ठिकाणावरून खूप साऱ्या दिंड्या आपल्या विठू माऊलीकडे प्रस्थान करणार होत्या. आनंदी व भक्तिमय वातावरणात पूर्ण नेवासा नगरी दुमदुमली होती.
कसा होता मग मित्रांनो टाळ आणि जयघोषाचा नाद ऐकून मन अगदी प्रसन्न झालं ना. तर कसा आहे मग मित्रांनो अगदी भक्तिमय वातावरणात आणि स्वर्गाचा अनुभव देणारा पालखी सोहळा. संत ज्ञानेश्वर महाराज वैसखाम मंदिर निर्माते वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्तपरायण बनसी महाराज तांबे यांच्या कृपाशीर्वादाने व प्रेरणेने वेदांताचार्य हरिभक्तपरायण देवीदास महाराज म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली निघाली होती. कैलासवासी सौ बदामबाई धनराज शेठ गांधीच्या विद्यार्थिनींनी तर लेझिम नृत्याने सर्व भाविक भक्तांचे मनच प्रसन्न करून टाकले. जवळपास संपूर्ण जिल्ह्यातून 25 ते 30 दिंड्यांचे आगमन या ठिकाणी झाले होते आणि हजारो भाविक भक्तांनी व वारकऱ्यांनी यामध्ये समावेश घेतला होता.
माझी भाची या पालखी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी मुक्ताई बनून आली होती आणि हे बघून श्री क्षेत्र देवगडचे गुरुवर्य हरिभक्तपरायण भास्कर गिरीजी महाराज यांनी तिचा शाल देऊन सत्कार केला. पाऊले चालती पंढरीची वाट. तर बघा मित्रांनो, आपल्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या विठू माऊलीला भेटण्यास निघाली आहे. तर मित्रांनो, कसा वाटला मग हा भक्तिमय ब्लॉग? आवडला ना? आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना व नातेवाईकांना जरूर शेअर करा. आणि हां, मला सबस्क्राईब करायला काय विसरू नका. तर चला मग भेटूया पुन्हा एका नव्या ब्लॉगमध्ये एका नव्या ठिकाणी. तोपर्यंत जय विठू माऊली.